मित्रांनो, आपण आपल्या जीवनामध्ये योग्य त्या वेळी योग्य ती काळजी घेतली नाही, तर आपल्या जीवनामध्ये भरपूर समस्या उत्पन्न होणार नाहीत. आणि जरी समस्या निर्माण झाल्या, तरी आपण त्याशी तोंड देण्यासाठी कुणाची तरी मदत घेणं गरजेचं आहे. उदाहरण द्यायचं झालं तर हे झाडं बघा मित्रांनो. आता या ठिकाणी तुम्हाला ही झाडं दिसतायत. ही झाडं आज एवढी मोठी का झालेली आहेत? त्याचं एकमेव कारण म्हणजे त्याची काळजी घेण्यात आलेली आहे. त्या झाडानं आमची मदत घेतलेली आहे. योग्य वेळी त्याला फवारणी झालेली आहे. योग्य वेळी त्याला खतं दिलेली आहेत. तरी खत, पाणी, फवारणी झाल्यामुळं कुठं ना कुठं तरी त्याची त्याची डेव्हलप झालेली आहे. आता ही फवारणी कशासाठी? फवारणी त्याचा रोग घालवण्यासाठी. ज्या त्यावेळी ज्या ते फवारण्या केल्यामुळं त्याच्यावरचे रोग असतील, छोटे-छोटे रोग असतील आणि खत कशासाठी? तर ग्रोथ करण्यासाठी. तसंच आपल्या मनाचं पण आहे मित्रांनो. आपल्या मनामध्ये जे नकारात्मक विचार आहेत, ते नकारात्मक विचार काढण्यासाठी योग्य त्यावेळी योग्य त्या फवारण्या होणे पण गरजेचं आहे. त्याचबरोबर आपली डेव्हलप होण्यासाठी नवीन विचार आपण आत्मसात करणं गरजेचं आहे. नवीन ज्ञान आपण घेणं गरजेचं आहे. तर आपल्या जीवनामध्ये काहीतरी प्रगती होणार आहे. ज्याप्रमाणे ह्याला खत घातलंय आणि खत घातल्यानंतर हे कशा पद्धतीनं वाढ झालेली आहे याची, ह्या झाडांची. त्याचप्रमाणे जर आपल्या जीवनामध्ये आपल्याला पुढे जायचं असेल आणि आपल्या जीवनामध्ये पुढे जाऊन आपल्याला काहीतरी नवीन करायचं असेल आणि जीवनामध्ये जर आपल्याला यशस्वी व्हायचं असेल, तर आपल्याला खऱ्या अर्थानं शेतीमधून भरपूर गोष्टी शिकायला पाहिजेत मित्रांनो.